आता धाराशिव मधून एक मोठी बातमी समोर येते। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्यामध्ये आज कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती आणि त्याचमुळे सकाळपासून व्यापारी बांधवांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत। त्याचमुळे बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। जिल्ह्यामधील बहुतांश शाळा महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली आहेत। दरम्यान या सगळ्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज धाराशिव जिल्हा हा कडकडीत बंद ठेवण्यात येतोय। तुम्ही आता बाजारपेठेमध्ये आहे, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी अगदी सकाळपासूनच आपली दुकानं जी आहे ती बंद ठेवलेली आहेत आणि कुठेतरी या बंदला मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय। धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव असेल, कळंब असेल, त्याचबरोबर तुळजापूर असेल, उमरगा असेल, या सर्व तालुक्यामध्ये हा बंद पाळण्यात येतोय आणि व्यापारी जे आहेत ते अगदी सकाळपासून जर आपण पाहिलं तर ही दुकाने बंद आहेत, त्यामुळे बाजारपेठेमध्ये अगदी शुकशुकाट पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत परिस्थिती पाहिली तर आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि तरी देखील सरकार कुठेतरी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप मराठा समाजाने बांधवांनी केलेला आहे आणि याला कुठेतरी आता सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आता मराठा समाज बांधव जो आहे तो मोठा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय।